आपण कोण? मी मिस्टर मधुकर मोरे, CID. इकडे कसे काय? तुमच्याकडे कोणी गुलाबचंद नावाचा माणूस आहे का? आमच्याकडे गुलाबचंद नावाचा नोकर आहे आणि फुलचंद नावाचा ड्रायव्हर आहे, पण ते कालपासून रजेवर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे मुलाला मी रिक्षाने पाठवले. तुमच्याकडे काही चोरी झालेली आहे का? आमच्याकडे काय कल्पना नाही, बघावं लागेल. जा जा पटकन चेक करून घ्या, बघा. ओके. तपास अंती त्यांची तिजोरी थोडी थोडी करून त्या 3 दिवसात गुलाबचंदने साफ केली. त्याचा तो इशारा फुलचंदला मिळतात ते सर्व दोघे माल घेऊन पसार झाले. एवढे 3 दिवस हे त्या घरच्यांना कोणालाच कळलं नाही. कसे कळणार? त्यांनी ते गुलाब पाहिले नाही ना. मग साहेबांना संशय कसा आला? साहेबांनी ते गुलाब पाहिले ना. पण केवळ ते गुलाब पाहून तुमच्या साहेबांना चोरीचा संशय का आणि कसा आला? रोमॅन्टिक, व्हेरी व्हेरी रोमॅन्टिक. रोमॅन्टिक काय? माझा प्रश्न की ते गुलाब? तुमच्या प्रश्नाचं उत्तर रोमॅन्टिक. तुम्हाला त्यासाठी पुन्हा त्या शाळेजवळ आणखी एक शाळा सुटल्यानंतरची त्याच दिवशी तिथे काय घडलं हे सांगावं लागेल. सांगा सांगा. सांगतो, ऐका. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही कोण यांच्या? हा काय वाह्यात प्रश्न आहे. मावशी आहे मी त्यांची. नात्याने मावशी की कामवाली मावशी? नात्याने. पण तुम्ही हा प्रश्न कोणत्या नात्याने विचारताय? मी CID इन्स्पेक्टर मधुकर मोरे बोलतोय. मग तुमचा ड्रेस कुठे? आम्हाला पोलिसांसारखा ड्रेस नसतो, आम्ही स्पेशल ड्युटी वाले आहोत ना, खुफिया पोलीस. मग असे प्रकट का होत आहे? आज तुमचा प्रकट दिन आहे का? तसं नाही हो, शाळेतली मुलं पळवतायत ना, त्याची स्पेशल चौकशी करायला आलोय. या मोठ्या शाळेतली 2 मुलं पळवलेत हे ऐकून आहे मी, पण आमची मुलं या शाळेतली नाहीयेत, म्युनिसिपालिटीची आहेत. चला रे. मला चॉकलेट पाहिजे. चिंटू, हे घे चॉकलेट. मावशीकडे द्या. तुम्हाला याचं नाव कसं माहित? तो लहान आहे ना, त्यामुळे चिंटू. मला तर तुम्हीच त्या टोळीतले वाटतंय. फार चॉकलेट घेऊनच फिरताय. आता या मुलांना पळवायचंय का? तसं नाही हो. चला वा बाजूला. चला रे. अहो अहो अहो, ही चॉकलेट ठेवा तुमच्याकडेच. काही बोलू नकोस. आय नो इच अँड एव्हरीथिंग. तू निराधार आहेस आणि आश्रमात राहतेस आणि ही मुलंही तिथलीच आहे, राईट?